नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, नवरात्र उत्सव लवकरच सुरू होत आहे। आठवड्याभरावर नवरात्र उत्सव आलेला आहे आणि चतुर्शिंगी देवस्थानचा नवरात्र उत्सव कसा आहे याची माहिती देण्यासाठी आता आपल्याबरोबर अनगळ परिवाराचे नंदकुमार अनगळ आपल्याबरोबर आहेत। आज पत्रकार परिषद घेतली। नवरात्र उत्सव कशा पद्धतीने होणार आहे याची ते माहिती देत आहेत। त्यांच्याकडनं या उत्सवाची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत। नमस्कार, मी नंदकुमार यशवंत अनगळ, चतुश्रृंगी देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने तुमच्याशी संवाद साधतो आहे। आपण आत्ता जी बघताय देवीची मूर्ती, ही देवीची मूर्ती इथे स्वयंभू प्रगट झालेली आहे। स्वयंभू म्हणजे कोणीही ती बनवलेली नाही, स्वतःची स्वतः इथे उत्पन्न झालेली आहे। याच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो खूप छान आणि रंजक आहे। साधारणपणे 300 वर्षापूर्वी जे पेशव्यांचं इथे राज्य होतं, तर पेशव्यांच्या काळामध्ये दुर्लभदास पितांबरदास महाजन नावाचे एक सावकार होते। ते सावकार एवढे श्रीमंत होते की ते पेशव्यांच्या मोहिमांनाही कर्ज द्यायचे आणि त्यांची स्वतःची टांगसाळ होती। टांगसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना। त्या काळी त्यांनी चतुश्रृंगी देवीचा नावाने ₹1 पण तिथे नाणं प्रसिद्ध केलं होतं। तर ते सप्तशृंगी देवीचे परमभक्त होते। सप्तशृंगी देवी नाशिक जिल्ह्यातील वणी स्थित आहे, जी स्वयंभू देवी आहे। आणि त्या देवीची सेवा करायला दुर्लभ शेठ पुण्याहून त्या काळी म्हणजे 300 वर्षापूर्वी 300 किलोमीटरचा प्रवास करून जायचे आणि देवीची सेवा करायचे। दर 2 नवरात्रांमध्ये, चैत्र पौर्णिमेचं नवरात्र आणि अश्विन पौर्णिमेचं नवरात्र, या 2 नवरात्रात ते देवीची सेवा करायचे जाऊन आणि दर्शन घ्यायचे। कालांतराने त्यांना वृद्धापकाळ आला, त्यांना देवीची सेवा करणं किंवा 300 किलोमीटरचा प्रवास करून जाणं जमेना। तेव्हा त्यांना खूप दुःख झालं की आता माझ्या हातून देवीची सेवा कशी घडणार। देवीने त्यांचं दुःख जाणलं आणि देवी त्याच्या हाकेला प्रतिसाद म्हणून देवीने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की जर तू माझ्या दारी येऊ शकत नाहीस तर मी तुझ्या दारी येते। पुण्याच्या वायव्य दिशेच्या डोंगरावरती तिने सांकेतिक जागा त्यांना स्वप्नात सांगितली, तिथे तू उत्खनन कर, तिथे तुला माझी तांदळास्वरूप मूर्ती सापडेल, त्याचीच तू पूजा कर, तीच मी या इथे प्रगट झाली आहे। यावर्षीचा नवरात्र उत्सव खूप जोरात आणि उत्साहात साजरा होणार आहे। 15 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव सुरू होतो। 24 ऑक्टोबरला 10वा दिवस दसऱ्याचा आहे। 9 दिवसाची या इथे आपण सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे इथे स्टॉल्स दिले जातात। त्या स्टॉल्समध्ये तुम्हाला महिलांच्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतील, लहान मुलांसाठी खेळणी खरेदी करता येतील। हॉटेल्स आम्ही दिली आहेत, खाद्यपेयांची भरपूर रेलसेल आहे, पूजा साहित्याची दुकानं आहेत। अशी वेगवेगळे स्टॉल्स या उत्सवामध्ये आम्ही ट्रस्टतर्फे दिलेले आहेत। या व्यतिरिक्त आपण दरवर्षी भाविकांच्या सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य देतो आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या इथे पोलीस दल 350 पोलिसांची इथे नियुक्ती केलेली आहे। या व्यतिरिक्त अनिरुद्ध सेवा केंद्राचे डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर, त्यांची 150 मध्ये त्यांची संख्या आहे। सिक्युरिटी एजन्सीचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, आमचे स्वतःचे स्वयंसेवक आहेत, होमगार्ड्स आहेत। एवढी लोक भाविकांच्यासाठी इथे तैनात केलेली आहेत। या व्यतिरिक्त कुठली आपत्कालीन व्यवस्था म्हणजे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर या इथे आपल्याकडे अग्निशामक दलाचा फायर इंजिन या इथे ठेवण्यात आलेला आहे, बंब, जो 24 तास याच परिसरात असणार आहे। या व्यतिरिक्त डॉक्टरांचं सुसज्ज पथक 24 तासासाठी इथे आहे, अलॉंग विथ कार्डियक ॲम्ब्युलन्स, जी इथं आपण 10 दिवस 24 तास लोकांसाठी ठेवलेली आहे। भाविकांना सुलभ दर्शन होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही प्रायोरिटी आहे। त्याच्यासाठी भाविकांच्या आम्ही रांगांचं अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे, जेणेकरून भाविकांना व्यवस्थित सुलभ दर्शन व्हायला पाहिजे आणि त्यांची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे। त्यासाठी महिलांची रांग, पुरुषांची रांग, फॅमिलीची रांग आणि VIPंची रांग, अशा वेगवेगळ्या रांगांनी तुम्ही वर येऊन मंदिरात प्रवेश करू शकता। आणि बाहेर जाण्याचे 2 मार्ग आहेत की जेणेकरून आलेले भाविक 2 मार्गांनी नवरात्र उत्सवामध्ये देवीचे जे धार्मिक विधी केले जातात त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी देवीची पूजा केली जाते सालंकृत। त्याची सुरुवात सकाळी 7:30 वाजता होईल। कुंकुम अर्चना
स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, रुद्राभिषेक ह्या सगळ्या देवीचे अभिषेक केले जातील. त्याच्यानंतर पुण्याह वाचनानंतर घटस्थापना केली जाईल, जे साधारणपणे 9:30 वाजता घटस्थापना होईल. देवीला महावस्त्र अर्पण केलं जाईल. देवीला उत्सवातले दागिने घातले जातील आणि 10 वाजता देवीला फुलांनी सजवलं जाईल आणि देवीची 10 वाजता आरती केली जाईल. पहिल्या दिवशीचे हे धार्मिक विधी मंदिरामध्ये होतील. त्याच्यानंतर संध्याकाळी देवीची रात्री 9 वाजता आरती केली जाईल. पुढील 9 दिवस फक्त सकाळी 10 वाजता देवीची आरती आणि रात्री 9 वाजता देवीची आरती केली जाईल. देवीची पूजा कुठली होत नाही. फक्त देवीचे जे हार आहेत फुलांचे, ते हार बदलले जातात आणि 9 दिवस सकाळची आरती आणि रात्रीची आरती होते. ह्या वर्षी 23 तारखेला 9व्या दिवशी नवचंडीचा होम मंदिरामध्ये केला जाईल, जो दुपारी 3 वाजता सुरू होऊन 5 वाजता संपेल. त्याच्यानंतर दशमीचे म्हणजे दसऱ्याचे कार्यक्रम सुरू होतील. दसऱ्याचे कार्यक्रम पुन्हा सकाळी 7:30 वाजता. मी जसं सांगितलं की पहिल्या दिवशी जे कार्यक्रम असतात त्याच पद्धतीने दसऱ्याचे कार्यक्रम होतील. दुपारी दसऱ्याचं महाप्रसादाचं भोजन असतं. संध्याकाळी वैशिष्ट्यपूर्ण देवीची पालखी निघते. देवीची पालखी वैशिष्ट्यपूर्ण एवढ्यासाठी आहे की भाविकांना या इथे ही जी मूर्ती ठेवलेली आहे, ही मूर्ती 32 किलो चांदीची भरीव मूर्ती आहे, जी 19 किलोच्या चांदीच्या पालखीमध्ये ठेवली जाते आणि ती पालखी खांद्यावरून आम्ही खाली घेऊन जातो. मंदिराच्या पटांगणामध्ये भाविकांना त्याचं दर्शन घेता येतं आणि संध्याकाळी 5:30 वाजता हेलिकॉप्टरमधनं त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली जाईल. मग अनगळ घराण्यातील स्त्रिया देवीचं औक्षण करून देवीची आरती करतील आणि मग देवीची आरती देवीची पालखी 6 वाजता मंदिर प्रांगणामधून बाहेर जाईल. चतुशृंगीची जी वेस आहे ती पूर्वंपारापासून आत्ताचं जर आपण त्याचं हे बघितलं तर युनिव्हर्सिटीचं जे सर्कल आहे ती चतुशृंगीची वेस आहे. तिथपर्यंत देवीची पालखी सीमोल्लंघनाची पालखी निघते. देवीची पालखीची मिरवणूक खूप भव्य असते, जशी गणपती विसर्जनाची असते. पण फरक दोन्हीतला एवढा लक्षात घ्यायचा की ती विसर्जनाची मिरवणूक असते, ही देवीची पालखीची मिरवणूक ही सीमोल्लंघनाची असते. वेशीवरती जाऊन सीमोल्लंघन करून आपण तिथे सोनं लुटतो. सोनं लुटल्यानंतर तिथे देवीची आरती केली जाते आणि ही आरती केल्यानंतर परत देवीची मूर्ती मंदिराकडे प्रस्थान करते. परत मंदिराच्या प्रांगणात आल्यावरती त्याची आरती करून मग ही मूर्ती देवळामध्ये परत प्रस्थापित केली जाते. या पालखीचं किंवा या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये देवीचे सर्व सेवेकरी सहभागी होतात. पण देवीचे सेवेकरी म्हणजे कोण? तर वाघ्या, मुरळी, भूते. पूर्वीच्या काळी दिवे नव्हते तेव्हा आम्ही बत्तीवाल्यांना या इथे बोलवायचं होतं. बत्तीच्या प्रकाशामध्ये मिरवणूक निघायची. पण ती परंपरा आम्ही आजही ठेवलेली आहे. ह्याही वेळेस जरी भरपूर इलेक्ट्रिसिटी आणि लाईट असले तरीही बत्तीवाले ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. तर ही अशी वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक देवीच्या वाद्यांच्या गजरामध्ये निघते, ज्याच्यामध्ये सनई चौघडा, नगारा, त्याच्यानंतर बँड पथक, ढोल लेझिम पथक, एवढ्या सगळ्या वाद्यांच्या गजरात 2 घोडेस्वार अब्दागिरी घेऊन घोड्यावर बसलेले असतात. अशी ही देवीची पारंपरिक प्रथेप्रमाणे जी मिरवणूक असते ती निघते आणि दरवर्षी ती साधारण 2 ते 2.5 तासाची मिरवणूक दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी असते. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.